जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। इब्री लोकास पत्राचा 2 अध्याय याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहत जाऊ। देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळावे, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले। त्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली। आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही, तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मानव की काय तू त्याची आठवण करावी, अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे। तो त्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले आहे, तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे, आणि तू आपल्या हातच्या कृत्यावर त्याला नेमले आहे। तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे, सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असेच अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे। देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा, म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले होते तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो। कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्याच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते। कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासून आहेत, या कारणास्तव त्यांना बंधू म्हणाव्यास त्याला लाज वाटत नाही। तो म्हणतो, मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन। आणि तो पुन्हा म्हणतो, मी त्याच्यावर भरोसा ठेवीन। तसेच पहा, मी व देवाने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तमांसाचा झाला। हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे। कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो, म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे। कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे। वाचलेले वचन देवबापा आशीर्वादित करो, आमेन। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा, हे वचन जे वाचलेले आहे त्या वचनावरती आम्ही सर्वांनी मनन करून प्रिय प्रभू येशू वचनाप्रमाणे चालण्याचा आम्ही संकल्प केला पाहिजे। यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर। हे देवबापा, या वचनाबरोबर आम्ही चालावं, तुझ्याशी प्रामाणिक राहावं, या वचनाचं मनन करावं, यासाठी तू आम्हाला आमच्या आत्मिक डोळे, नेत्र, कान उघड आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर, आणि आजचा हा नवीन दिवस तू आम्हाला प्रत्येकाला दाखवला त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आमच्या आशीर्वादित कर, आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू राहा, आणि प्रभू ज्यांचे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये तू राहा। सर्व व्यवस्था प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत। आमचं येणं जाणं तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत। प्रभू, जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांना तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर। प्रभू, आज भयानक परिस्थिती आहे, अटॅक येत आहेत, पॅरालिसचे अटॅक आहे, हार्ट अटॅक आहे, कॅन्सर सारखे आजार आहे, एड्स सारखे आजार आहे।
प्रिय प्रभू येशू, चर्मरोग आहे, मेंदूचे आजार आहे, रक्ताचे आजार आहे, डोळ्यांचे विकार आहे, या अशा शारीरिक आजारापासून प्रिय प्रभू येशू प्रत्येक विश्वासणाऱ्याला दूर ठेवून तुझ्या लोकांच्या वरती तू दया कर पित्या परमेश्वरा. प्रभू जे हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझा अनुभव त्यांना तू दे. आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहे. आमचा देश, आमच्या देशातील सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये जे काही निवडणुका आहेत प्रिय प्रभू येशू, त्या निवडणुकांमध्ये तू या महाराष्ट्र राज्याची वाढ करण्यासाठी योग्य सरकार तू आम्हाला निवडून दे आणि तुझं गौरव दे. प्रत्येक नागरिकाचा ताबा तू घे. हे देवापा ह्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाचं तारण व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू प्रत्येक दासदासीला, प्रत्येक तुझ्या लोकांकडे तू पाठव आणि प्रिय प्रभू येशू त्यांचा नाश होऊ देऊ नको. तर प्रभू प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळू दे. हे देवापा आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून